मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी येते। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मराठा आरक्षण विधेयकावर विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार यांची जी बैठक सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे आणि एटीआर असो किंवा विधेयक सभागृहात सरकार मांडेल त्यावर चर्चा करावी यासाठी आता विरोधक आक्रमक राहणार असल्याची आणि विरोधक आग्रही राहणार असल्याची भूमिका विरोधकांची जी बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे समन्वयक मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर आहेत। प्रश्न विचारायचा आहे पण आता जी घोषणाबाजी चालू आहे त्यावरून हे स्पष्ट होतंय की विरोधकांना हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं सरकार जे आरक्षण देणार आहे त्यावर चर्चा व्हावी, चर्चा यावर व्हावी की हे आरक्षण सुप्रीम कोर्टात कसं टिकेल। मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलं होतं की जल्लोष करावा। मला शांताराम कुंजीर यांना हा प्रश्न विचारायचा आहे की कुंजीर, तुम्हाला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर तुमचा विश्वास आहे का? अगोदर आम्ही मराठा क्रांती मोर्चानं राज्यभर मराठा संवाद यात्रा केली, त्यातून जनतेची मतं जाणून घेतलेली आहेत। तर लोकांचं असं म्हणणं आहे की हे सरकार फक्त आश्वासनं देतं, ती पाळत नाहीये, त्यामुळे लोकांचा विश्वास नाही। त्यामुळे लोकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहोत। आज राज्यातील सर्व समन्वयक आम्ही या ठिकाणी बोलवले आहेत। आम्ही दिवसभर या घडामोडीवरती लक्ष ठेवून राहणार आहोत। काय निर्णय घेतात, निश्चितपणे मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या असं आरक्षण पाहिजे, घटनात्मक वैध असं आरक्षण पाहिजे, न्यायाला टिकणारं आरक्षण पाहिजे, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आम्ही खास महाराष्ट्रातून सगळे समन्वयक या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती दाखल झालेलो आहोत। थोड्याच वेळात आमची या ठिकाणी बैठकही होणार आहे आणि योग्य असा निर्णय या सरकारने घ्यावा अशी आमची इच्छा आहे। पण मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं की जल्लोष करावा त्याच्यावर तुमचा विश्वास आहे का? त्यांच्या शब्दावर विश्वास आहे का? नाही, आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांनाही असे आश्वासनं दिली, शेतकरी नेत्यांनी त्यावेळेसही गुलाल उधळला, परंतु ते पाळली गेली नाहीत। नियम अटी शर्तीच्या ह्याच्यावरती त्यांनी ते डावललं, चाळणी लावली। आजही शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी झालेली नाहीये, त्यामुळे ते आश्वासन हे सरकार देते परंतु पाळत नाही। आम्हाला सांगितले की 1 डिसेंबरला जल्लोष करा, परंतु या मराठा आरक्षणासाठी या प्रश्नासाठी आमच्या 40 तरुणांनी बलिदान दिलेलं आहे, त्यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊन देणार नाही। आम्ही त्यांना हे करू, अभिवादन करू, त्या 40 पंत्या लावून त्यांना अभिवादन करू, जल्लोष वगैरे काही करणार नाही। अगदी सर, आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय कशा पद्धतीने विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। सगळे विरोधक एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करायला विरोधकांनी सुरुवात केली। काँग्रेस राष्ट्रवादी आणि सगळ्याच विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक आता संपलेली आहे। सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, जो सरकार बदल निकम्मी है, वो सरकार बदलनी है। मराठा मुस्लिम धनगर आरक्षण, आपण बघतोय की मराठा मोर्चाच्या समन्वयकांचं असं म्हणणं आहे की सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही। मात्र याच सरकारमधले मंत्री गिरीश महाजन यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतले आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। आज एटीआर मांडला जाईल, बरोबर विधेयकही मांडला जाईल का? आज आता एटीआर मांडलं जाईल, प्रश्नोत्तर तास संपल्यावर या ठिकाणी एटीआर त्या ठिकाणी मांडलं जाईल विधानसभेमध्ये आणि त्यानंतर मग दुपारी विधेयक मांडलं जाईल। पण विधेयक आज मांडण्याबाबत लोक प्रश्न उपस्थित करतात, आज किंवा उद्या, आज किंवा उद्या। आम्ही सांगितलंय विधानसभेचं सत्र उद्यापर्यंत आहे, तोपर्यंत हे विधेयक मांडून ते पारित केलं जाईल, यामध्ये कोणाच्याही मनावर शंका असण्याचं कारण नाही। चर्चा होईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये आधी सांगितलंय की विधानसभेचं सत्र संपेपर्यंत आम्ही हे बिल विधेयक पारित करू। मला वाटतं तो विषय आता संपलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आम्ही एटीआर ऍक्शन टेकन रिपोर्ट या ठिकाणी ठेवणार आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन कुबळेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सागर, जसं आता गिरीश महाजन हे बोलले होते की आम्ही एटीआर मांडू, पारित करून घेऊ। असीम सरोदेंना माझा प्रश्न आहे की पारित होईल त्यानंतर काय? असीम सरोदे, आधीच उमेशजी ओबीसी समाजातल्या अनेक घटकांनी याच्या संदर्भातले आक्षेप घेतलेले आहेत आणि त्यांनी ती जी मागासवर्गीय कमिटी आहे
ती गठीत करण्यापासूनच आक्षेप घेतलेले आहेत आणि म्हणून मग या संदर्भात पारदर्शकताने हा मुद्दा न्यायालयामध्ये खूपच महत्त्वाचा ठरणार आहे असं मला प्रकर्षाने जाणवते आणि तो मुद्दामच तसा ठेवण्यात आला का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे असं मला वाटते। मराठा समाजाने खूप भोळसटपणे आणि भावनिकपणे फक्त या प्रश्नाकडे आता बघू नये, कारण की जी मागणी होती ती मागणी आता विधानसभेपर्यंत आणि कायदा होण्याच्या प्रक्रियेपर्यंत आलेली असताना कायदा समजून घेऊन त्याच्यानंतर तो टिकाऊ कसा होईल याच्याबद्दलची मागणी करणं जास्त आवश्यक आहे। नुसता कायदेशीरदृष्ट्या टिकाऊ करा आणि सगळं सरकारवर सोपवून द्यायचं असं होणार नाही, कारण की मोडस ऑपरेंडी जर आपण आता सरकारची बघितली तर शेतकऱ्यांना पण आधी त्यांनी आता कुंजीर साहेबांनी सांगितलं तसे आश्वासनं दिले होते परंतु ते टिकाऊ ठरले नाही। आता या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की कायमस्वरूपी उपाय जर काढायचा असताच सरकारला तर घटनेतल्या कलम 340 नुसार राष्ट्रपतींना कमिशन नेमण्याचा अधिकार आहे की ते पूर्ण आरक्षणाची पॉलिसी रिव्ह्यू करू शकतात आणि घटनेतल्या कलम 341 आणि 342 नुसार जे क्रायटेरिया आहेत आरक्षणाचे ते पुनर्विचारात घेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाऊ शकते। आपल्याला भारत एक देश म्हणून किंवा महाराष्ट्र एक राज्य म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढायचा आहे का हा खरा प्रश्न आहे आणि तो राजकीय लोकांना काढायचा नाही आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे सामाजिक मागासलेपण हे जात आणि गरिबीचा रिझल्ट आहे असं सर्वोच्च न्यायालयाने एका दुसऱ्या निर्णयात बालाजी नावाच्या एका निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि गरिबी व आर्थिक स्तर हे मागासलेपण ठरवण्याचे महत्त्वाचे निकष आहे असं म्हटलेलं आहे। मग आता मागासवर्गीय आयोगाने जर कोणत्या निकषावर मागासलेपण मराठा समाजाचा आता निश्चित केला आहे हे जर स्पष्ट झालं नसेल आणि केवळ ATR रिपोर्ट म्हणजे ॲक्शन टेकन रिपोर्ट फक्त सबमिट करण्यात येणार असेल तर पारदर्शकतेचा हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरणार आहे की तुम्ही निकषच जर स्पष्ट केले नाही त्याच्यावरच जर चर्चा झाली नाही तर मग विधानसभेत झालेल्या चर्चेला तुम्ही कोर्टात आव्हान देऊ शकत नाही असं तुम्ही म्हणू शकणार नाही, कारण की हा समाजाचा विषय आहे आणि समाजाचे लोक जरूर याच्या संदर्भात न्यायालयात धाव घेतील आणि तेव्हा मग सरकारला याच्यावर उत्तर द्यावं लागेल। ही चर्चा आपण चालूच ठेवणार आहोत। असीमजी तुमच्यासाठी आता आमची एक वेळ झाली आहे का ब्रेकची, त्यानंतर ओबीसी समाजात जर सरकारने टाकलं आणि तो प्रवर्ग जर वाढवला तर त्यात किमान एक फायदा तरी की मराठा समाज जो आहे त्याला मागासलेपणाची जी गोष्ट होती की त्यात तो मागासलेपणात येईल का हा जो एक प्रश्न आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, पण आता त्या अगोदर एक